आहेत का आत भरलेले? फोन केला पकडा. कार्यालयाचे दिसलं पाहिजे फक्त भारतचं म्हणजे श्री प्रशांत एक नंबर. या ठिकाणी सिलेंडर जे आहेत ते पकडण्यात आलेले आहेत. काय सांगाल, कुठे कारवाई करण्यात आली आहे आणि काय? ही कारवाई आमचे जे परिमंडळाचे उपनियंत्रक आहे माननीय प्रशांत काळे साहेब यांनी एक भरारी पथक स्थापन केलं. त्या भरारी पथकामध्ये असं आहे की जे सिलेंडर सध्या आपण जे बघतोय टीव्हीवरती की युद्ध चालू आहे त्याच्यामुळे सिलेंडरचा काळा बाजार वगैरे चालू आहे. तर या संदर्भात त्यांनी एक भरारी पथक स्थापन केलंय आणि त्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये आम्हाला एक टीप भेटली की भिवंडीचे वडखळ जो वर्धमान टावर जे आहे या ठिकाणी सिलेंडरची काळाबाजारी होते म्हणून. तर आम्ही इथे आमच्या टीमसह आणि इथले सिद्धार्थ अधिकारी यांच्या समवेत इथे धाड मारली. तर या ठिकाणी आम्हाला हे टेम्पो आढळून आला आणि जेव्हा आम्ही टेम्पोची चौकशी केली या टेम्पोमध्ये बऱ्याच म्हणजे बीपीसीएल कंपनी, एचपीसीएल आणि गो गॅस आणि गॅस वन अशा विविध कंपन्यांचे सिलेंडर भरलेले आढळले. आणि हे सिलेंडर जो आरोपी आहे हे लोकांना चढ्या भावने दराने विकतात. त्याच्याकरता आम्ही याच्यावर धाड मारलेली. किती गॅस पकडले का? या टेम्पोमध्ये सद्यस्थितीत जेव्हा आम्ही चौकशी केली याच्यामध्ये 84 सिलेंडर आम्हाला आढळून आले. याच्यामध्ये कमर्शियल सिलेंडर आणि घरगुती वापरायचे सिलेंडर असे दोन्ही मिळून आहेत आणि 5 किलोचे सिलेंडर असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडर याच्यामध्ये आहेत. किती टेम्पो? याच्यामध्ये 3 टेम्पो आहेत. हा एक टेम्पो आहे आणि या मालकाचा जो गाळा आहे तो मेन रोडला आहे. तिथे 2 टेम्पो आहेत ते बंद स्थितीमध्ये म्हणजे सडलेल्या स्थितीमध्ये आणि त्याच्यामध्ये तो अनधिकृतपणे त्याच्यामध्ये तो साठवणूक करतो. असे एकूण किती आहे? 3 टेम्पो आहे आणि तिन्ही टेम्पोमध्ये एकूण 84 सिलेंडर आहेत.